लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिकमध्ये येत्या 8 आणि 9 मार्च रोजी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे 35वे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले। या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह राज्याचे दिग्गज मंत्री उपस्थित राहणार असून तयारी पूर्ण झाल्याची माहिती नाशिक प्रदेशाध्यक्ष अशोक होळकर यांनी दिली आहे। मुंबई नाक्यावरील दादासाहेब गायकवाड सभागृहात हे 2 दिवसीय अधिवेशन पार पडणार आहे। 8 मार्च रोजी सकाळी 8 वाजता कालिका मंदिर ते कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य शोभायात्रा काढली जाईल, ज्यात 5 आकर्षक रथांचा समावेश असेल। या अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 3000 ज्येष्ठ नागरिक सहभागी होणार असून सांस्कृतिक कार्यक्रम, विविध ठराव आणि व्याख्यानांची मोठी रेलचेल पाहायला मिळणार आहे। मी अशोक होळकर, नाशिक प्रादेशिक अध्यक्ष, ऑल इंडिया व्हाईस प्रेसिडेंट। आजच्या या निमित्ताने आपल्याला सर्वांना आवाहन करतो की येत्या 8 आणि 9 मार्च रोजी महाराष्ट्राचं ज्येष्ठांचं अधिवेशन आपण नाशिक येथे घेत आहोत। नाशिकची गायकवाड सभागृहामध्ये या ठिकाणी आपण घेणार आहोत। या अधिवेशनासाठी महाराष्ट्रामधून जवळजवळ 3-1 लोक आपले ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी येणार आहेत। या निमित्ताने आपण नाशिक शहरामधील सुद्धा ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी यावं, अशा प्रकारची विनंती, अशा प्रकारचा आग्रह हा माझा असणार आहे। आणि या कार्यक्रमाची शोभा आपण ज्येष्ठांसाठी एक प्रकारची शोभा आणाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या जिल्ह्यामधले असलेले छगनरावजी भुजबळ, दादा भुसे, इतर मान्यवर, त्याचबरोबर जिल्ह्यामधले असलेले सर्व खासदार, आमदार या कार्यक्रमासाठी विशेषतः महापौर या आणि असलेले बाकीचे सर्व अधिवेशनासाठी असलेले सर्व हे तुमचे अध्यक्ष वगैरे सगळी मंडळी या ठिकाणी येणार आहेत। त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये असलेले सर्व अधिकारी याच्यामध्ये सर्वजण सामील होणार आहेत। तेव्हा आपण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये यावं अशी विनंती आपल्याला या निमित्ताने करतो। धन्यवाद। ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे ठराव या अधिवेशनात मांडले जाणार असून धनंजय चतुर आणि विजय राऊत यांच्यासह पूर्ण टीम या आयोजनासाठी मेहनत घेत आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।